तीन मित्र होतो, तिने दीक्षेच्या जवळ होतो त्यावेळेस. आणि एका लग्नाला गेलो आम्ही आणि तिघा म्हणून एक गिफ्ट घेतले आम्ही, चांगले मोठं पॅक करून एवढं होतं मोठं झालं. आणि मग सिटी उतरून त्या कुठं जायचं आम्हाला, लग्न मंडपात हॉलमध्ये जायचं होतं. तर जेव्हा पेमेंट केलं तिघा म्हणून आणि मग त्याला काय दिलं, तो बॉक्स दिला आणि तिथून कोण उचलायचं असा प्रश्न होता ना. तो कोणीच तयार नव्हता, कोणाला तरी उचला होता, बरोबर आहे. मग धरलो आम्ही, मग हॉलपर्यंत पोहोचलो आम्ही. हॉलच्या जवळच बरोबर त्या तो म्हणजे असू द्या ना, दुसरा तुम्ही दोघांना धरून द्या माझ्याकडे. अरे तो गला म्हणते मी आता घरात राहू द्या ना, मोड दुखले असतील ना. तरी एका जणांना जबरदस्ती ना त्याच्यावर सोडणं म्हणलं, बाबा मला थोडी संधी दिला ना, आत्ता संधी पाहिजे सेवा करायची. ते एकाने घेतलंच, तो खाली झाला. पण दुसऱ्याचं ऍसिडिटी वाढली, त्याला मळमळ मळमळ. अरे हालमध्ये पण आलो सगळं याच्या हातात. लोक म्हणतील या नाही घेतलं, पैसे जमा केले. तो म्हणते पैसेही केले, धरलो इथपर्यंत आधारही मिळवली, याने घेतलं. तिसऱ्याची ऍसिडिटी इतकी वाढायला लागली, तो नाही म्हणतपर्यंत हालमध्ये गेल्यावर त्यांनी घेतलंच. तिसऱ्याच्या गेल्यावर थोडीशी मला एक संधी दे, घेतली संधी त्यांनी. हे काय कृती चांगली आहे नाही, एखाद्याचं ओझं कमी करणं चांगलं का वाईट? चांगलं. पण उद्देश वाईट. चांगला आहे का? उद्देश काय? मनाकडे पाव टेजवरती लग्न लावतं, मनाचं टेजर लग्न लावत असेल तरी पाव गिफ्ट कोणी आणलं आहे बरोबर. तर अशा प्रकारे सिल्वर परामर्श आहे. अशा प्रकारे आपण याला यांत्रिकीकरण हा शब्द तयार होतो. आपण एक एक शब्द पाहतो ना त्याला, तेव्हा याच्याकरता काय यांत्रिकीकरण.